चाल तू काशीचा सरसेनापती झाला इथे सर घर घर चला तुझा घर घर चला खेळला पालखीचा मोर हलगी तुतारीचा नाद तुझ्या पालखीच्या मोर हलगी तुतारीचा नाद तुझ्यासाठी जीव येणा भक्त घालती साध तुझ्यासाठी जीव येणा भक्त घालती साध गगनाला भिडला गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला देवाला लागते चोखून नवराईला जाते हळद देवाला लागते चोखून नवराईला जाते लाखात एक जोडा शंभू पार्वती साजती लाखात एक जोडा शंभू पार्वती साजती पाहून लगीन सोहळा मनी आनंद भरला पाहून लगीन सोहळा मनी आनंद भरला हे गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला नगर तालुक्यातील वाळकी येथील नाथयोगी महेंद्रनाथ महाराज यांचा 5वा समाधी दिन सोहळा भाविकांच्या मांदियाळीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आंध्र प्रदेशातील श्री क्षेत्र मंत्रालयम येथील तुंगभद्रा नदीतील आणलेल्या पवित्र जलाने महेंद्रनाथ महाराजांच्या समाधीला जलाभिषेक घालण्यात आला। वाळकी येथील श्रीराम मंदिरात नाथभक्तांचे श्रद्धास्थान असलेले महेंद्रनाथ महाराज समाधीस्थ झाले। दरवर्षी समाधी दिन विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे। 5व्या समाधी दिनी महेंद्रनाथ महाराज यांच्या समाधीला जलाभिषेक घालण्यासाठी श्री राघवेंद्र स्वामींचे समाधीस्थान श्री क्षेत्र मंत्रालयम आंध्र प्रदेश येथील तुंगभद्रा नदीतील पवित्र जल आणण्यासाठी महेंद्रनाथ महाराजांचे शिष्यगण गेले होते। तुंगभद्रा नदीतील पवित्र जल घेऊन 700 किलोमीटर अंतर पार करत एप्रिल 23 रोजी समाधी दिनी वाळकीत दाखल झाले। सकाळी श्री क्षेत्र मंत्रालयम येथून आणलेल्या पवित्र जलाची ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। पवित्र जलाने महेंद्रनाथ महाराजांच्या समाधीसह श्रीराम मंदिरातील देवतांच्या मूर्तींना जलाभिषेक घालण्यात आला। त्यानंतर मंदिरामध्ये महेंद्रनाथ महाराजांच्या शिष्यांनी नाथपंथी होमहवन केले। सकाळी 9 ते 10 या वेळेत नाथयोगी महेंद्रनाथ महाराजांच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। येथील पुरातन शिवमंदिरात महाराजांच्या पादुका आणल्या। त्यानंतर मिरवणूक पुन्हा श्रीराम मंदिरात दाखल झाली। महाराजांच्या समाधी दर्शनासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या शिष्यगणांनी महेंद्रनाथ महाराजांबरोबर मिळालेल्या सहवासातून आलेली प्रचिती अनुभव उपस्थित भाविकांना सांगितले। 9 ते 11 दरम्यान पार पडलेल्या सत्संगानंतर महाप्रसादाने समाधीदिन सोहळ्याची सांगता झाली। यावेळी वाळकीचे भूमिपुत्र अन महेंद्रनाथ महाराजांचे शिष्य बाळासाहेब कासार यांना भारतीय लष्करी सेवेत सुभेदारपदी बढती मिळाली। तसेच बाबासाहेब रायकर यांची कन्या वैष्णवी रायकर हिने ऑस्ट्रेलिया येथे MS पूर्ण करत तेथेच मोठ्या पदावर नियुक्ती झाल्याने या दोघांचा सन्मान नाथसेवेच्या वतीने करण्यात आला। सर्वच आलेल्या गुरुबंधूंचे या ठिकाणी स्वागत करतो। आता सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले तर मी काही जास्त वेळ घेत नाही। बाबू म्हणलं 10 मिनिटं पण मी अर्ध्या मिनिटात संपवणार आहे। एवढंच सांगतो की त्या दिवशी आपला कार्यक्रम झाला
रामजन्मोत्सव 16 रजिस्टरला महाराजांच्याला कुणी महाराज बोलायचे का, परंतु नाही म्हटले आपण त्या ठिकाणी महाराज बोलण्याच्या ऐवजी बरोबर आहे ना सत्संग घेऊ असं ठरलं. प्रत्येक जण या ठिकाणी बोलता होतो, आपल्या मनातल्या भावना व्यक्त होतात, आपल्याला एकमेकाचा परिचय होतो. याच्यातून फक्त एकच विनंती करतो की साधे एवढंच करायचं, आपली ही जी गुरुंनी माळ गुंफलेली आहे ही माळ आपल्याला अशीच अविरत चालू ठेवायची, ती वाढवीत ठेवायची, त्याच्यातला एकही म्हणजे आपल्याला गळून द्यायचा नाही. सांगणार आहे की काय होतं, दिलीप बालसिंगचा वेगळा स्वभाव आहे आणि प्रत्येकाचा ज्याचा त्याचा वेगळा स्वभाव आहे. ह्या स्वभावाने महाराजांनी आपल्याला याच्यात घेतलेलं आहे, गुंफवलेलं आहे. त्यांच्या सेवेत आणणारे तेच येतं आणि बाहेर आणणं त्यांच्या हातात होतं, आपल्याला सेवेला संधी देणं त्यांच्या हातात होतं. जाणं आपल्याला मागं जायचं नाही. आपल्याला आपल्या गुरूंच्या सेवेत आपण जोपर्यंत आपल्या त्याच्या देहात श्वास आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी सेवेत राहायचं. जे कार्य आपल्या हाताने, जी प्रत्येक कार्य गुरूंच्या सेवेतलं तेवढंच महत्वाचं आहे. कुणी आज जेल आणायला गेलं त्या ठिकाणी आलं, कुणी रात्री आता या ठिकाणी स्वयंपाक करत होतो तो विषय, कोणी सकाळी आपल्या या ठिकाणी पूजाला आले, महिला भगिनी आल्या, ज्याच्या वाट्याला जे कार्य येईल, कोणी मांडव लावत होतं, असे कार्य आपल्याला पुढे चालू ठेवायचे. कोणतंच कार्य छोटं नाही, कोणतंच कार्य मोठं नाही, सगळं कार्य आपल्या गुरूंचं आहे. कोणी वैयक्तिक करीत नाही का, कोणी लहान नाही मोठा नाही, प्रत्येक जण तेवढाच, एखादा आदेश्वरांसारखा बी तेवढाच आहे आणि रामाबा सारखे आणि मेजर काकांसारखे ते पण तेवढ्याच या ठिकाणी आपण एकाच याचे आहेत. तर येत नाही, पण त्या दिवशी स्वप्नात आले माझ्या 3 ते 4 महिन्याचा विषय आहे. माझ्या गाडीचं ब्रेक फेल झालेलं होतं, हे पण मला पण माहित नव्हतं. महाराजांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, गाडीचं ब्रेक फेल झालेलं आहे, गाडी कुठंतरी खड्ड्यात गेली. 1-2 जणांना म्हणजे असं धक्का पण लागला होता आणि ते सगळं महाराजांनी स्वतःच्या अंगावर ओरडून घेतलं. आणि हे मी उठल्यानंतर घरी सकाळी अक्काला म्हणलं, माझी मंडळी अर्चना तिला पण म्हणलं, महाराज स्वप्नात येत नाही पण आज असं घडलं. पण हे काही मनावर घेतलं नाही. त्यानंतर मी महाराजांच्या मंदिरात येऊन पाया पडलो आणि आपली दिनचर्या सुरू केली. कीर्तनाचा परिणाम असा झाला की म्हणजे मी माझी हुशारकी सांगत नाही किंवा परिस्थिती सांगतो, एकही तारीख खाली नसते सर. म्हणून खऱ्या अर्थानं गुरुसारखा हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि वास्तविक खऱ्या अर्थानं आज या आदरणीय नाना असतील, भाऊ असतील, प्रेमसाहेब असतील, यांच्या माध्यमातून वारंवार मला या ठिकाणं येण्याची संधी मिळते, सद्गुरूंची सेवा करण्याची संधी मिळते. आता तर सगळ्या भाऊंनी प्रेमसाहेबांनी एवढा आग्रह धरला, दीपक भाऊ, की मंत्रालयालाच चला आणि त्या ठिकाणी सर्व अक्षय भाऊ असतील, सर्वच आमचे आदरणीय मच्छी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असा सोहळा मंत्रालयांचा झाला. आणि खऱ्या अर्थानं तुकोबाराय सांगतात की गेले दिगंबर ईश्वरी बुद्धी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि खऱ्या अर्थानं खरोखरच या माय बाप देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर, चारी दैवते समाना मानी शरण एक जनार्दनी. गुरुंना जो मायबाप मानतो, गुरुंना जो देव मानतो, तो त्या ठिकाणी न राहत नाही, तो ईश्वर होऊन जातो. आणि ती परिस्थिती मला चांगल्या प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रावर फिरत असताना येते महाराज. गुरु करून ते होणार आहे का? तर नाही. गुरुंनी दिलेल्या कर्मावर आपण सातत्याने जेव्हा अभ्यास करू, साधना करू, त्या टायमाला आपल्याला त्याच्यातलं एक एक मर्म कळायला लागतं. हे गुरुंनी असं का सांगितलं असेल भाऊ, आपल्याला असे करायला का लावलंय? आणि हे करत करत जेव्हा आपण साधना करत पुढे जातो तेव्हा ती आपल्या गुरुपर्यंत पोहोचत असते. सुरुवातीला लगेच गुरुमंत्र घेतला आणि तुम्ही लगेच गुरु तुमची जबाबदारी घेणार आहे हे होत नाही. कुठलीही गोष्ट करताना आपल्याला त्याला काहीतरी द्यावं लागतं. देवनाथ महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं, अध्यात्म करताना आपलं शरीर झिजवलं पाहिजे. शरीर झिजवणं म्हणजे काय? कमी करणं आहे का? तर नाही. शरीर झिजवणं म्हणजे त्यागाने आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली पाहिजे आणि आपले विचार त्या त्यागाने संपले पाहिजे. त्यागाचे विचार, अध्यात्म हे त्यागाचं प्रतीक आहे. आणि
विचार त्या त्यागाच्या मार्गाने गेले तरच आपण अध्यात्मात कुठंतरी आपण असू शकतो, राहू शकतो. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे, भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राम कासार, उद्योजक संदीप जाधव, मच्छिंद्र महाराज नेहे, हरिभक्त परायण दादा महाराज शेळके, रामदास गोरे, गोकुळ कुंडारे, अरुण जाधव, विनोद भांबरे, उत्तमराव शेंगुळे, अशोक निमसे, बाळासाहेब टिपरे, पांडुरंग महामुनी, निलेश बोराडे, सचिन माळवदे, सुनील पुंड, अशोकराव निमसे, राजेंद्र लोखंडे, मयूर रहाळकर आदीसह भाविक उपस्थित होते.